तहसीलदार आजही थोडे उशिरा आले, पण आले। आम्ही सर्व आसपासचे शेतकरी आहेत, नागरिक आहेत, त्यांच्या अडचणी घेऊन त्यांना भेटलो आणि किती जास्त प्रमाणात लोकांची कामं होत नाही हे त्यांच्या निदर्शन आणून दिलं। आणि ही सर्वच्या सर्व कामं येत्या 8 ते 15 दिवसाच्या आत निपटारा करण्याचा त्यांनी कबूल केलंय। एक, त्यांच्या स्वतःच्या रोजची यायची वेळ हजेरी रजिस्टर हे मेंटेन झालंच पाहिजे अशी आम्ही मागणी केली आणि तेही करण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। ज्या ज्या प्रकारे लोकांचा छळ केला जातो ती रॉयल्टीच्या नावाने केला जातो, जमिनीवरच्या फेरफारच्या विषयात खूपच दिरंगाई आणि हलगर्जीपणा आहे। या सर्व विषयातले आता हा जो भ्रष्टाचार आहे हा बंद करण्याच्या दिशेने त्यांना एक प्रकारचा दम देण्यात आलेला आहे। प्रशासनाच्या ह्या मनमानी आणि हा जो का अनागोंदी कारभार आहे या विरोधातला लढा या आजपासून सुरू करायचा असं आम्ही ठरवलेलं आहे। आम्ही वेड्या पिशासारखे छोट्या मोठ्या गोष्टीवरनं गावागावात भांडणं चालायची, जमिनींवरनं, वहीवरनं, हद्दींवरनं, बाउंड्रीवरनं। यापुढे सनदशीर मार्गाचे सर्व प्रयत्न करूनही जर का न्याय मिळत नसेल, लोकांची कामं होत नसतील, न्याय हक्कांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी नाईलाज झाल्यावर शेवटचा मार्ग म्हणून मग हात पण उचलला येईल, कायदा हातात घेतला जाईल। न्याय हक्कासाठी कायदा घेण्यास कुठल्याही प्रकारची चूक नाही अशी आम्हाला भगवद्गीतेने शिकवलेलं आहे।